नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागेश करजगी ऑर्किड स्कूलच्या वतीने मी आदिनाथ सर्वदे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी मराठी या विषयामधील व्याकरण विभागातील अत्यंत महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत। त्या घटकाचं नाव आहे शब्दांच्या जाती। चला तर मग सुरुवात करूयात। मुलांनो, शब्दांच्या जाती कोणत्या आहेत, किती आहेत हे पाहण्या अगोदर शब्दांच्या जाती म्हणजे काय हे अगोदर समजून घेऊयात। बघा मुलांनो, शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार। वाक्यात जे शब्द येतात त्यांची कार्ये विविध प्रकारची असतात। थोडक्यात आपल्या लेखनात वाचनात बरीचशी वाक्य येत असतात। त्या वाक्यातील जे शब्द असतात ते शब्द विविध प्रकारची कामं करत असतात आणि त्या कामावरूनच त्यांना विशिष्ट अशी नावं देण्यात आलेली असतात। वाक्यातील कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आलेली असतात। वाक्यात येणाऱ्या शब्दांचे असे 8 प्रकार आहेत। त्यांनाच शब्दांच्या 8 जाती असे म्हणतात। तर या 8 जाती मुख्यतः 2 प्रकारात विभागलेल्या आहेत। ते 2 प्रकार कोणते आहेत हे आता आपण पाहूयात। तर शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार, ठीक आहे। यानंतर शब्दांचे जे 8 प्रकार आहेत, ज्या 8 जाती आहेत, त्या 8 जाती मुख्यतः 2 प्रकारात विभागलेल्या आहेत। त्यातील पहिला प्रकार आहे विकारी शब्द आणि दुसरा प्रकार आहे अविकारी शब्द। विकार म्हणजे बदल होणे। आता विकारी शब्द म्हणजे कोणते शब्द बघा। वाक्यात वापरताना ज्या शब्दात बदल होतो त्यांना विकारी किंवा सव्य शब्द म्हणतात। थोडक्यात आपण वाक्यात एखादा शब्द जर लिहित असू, जर त्या शब्दांमध्ये जर बदल होत असेल तर तो विकारी शब्द असतो। त्यांना विकारी शब्द किंवा सव्य शब्द म्हणतात। आणि दुसरा प्रकार आहे अविकारी शब्द। वाक्यात उपयोग करताना ज्या शब्दांमध्ये बदल होत नाही त्यांना अविकारी किंवा अव्यय शब्द म्हणतात। थोडक्यात आपण वाक्यामध्ये जे शब्द लिहितो त्या शब्दांमध्ये जर बदल होत नसेल तर त्याला अविकारी शब्द किंवा अव्यय असे म्हणतात। तर हे शब्दांचे 8 प्रकार, या शब्दांच्या 8 जाती या 2 मुख्य प्रकारात विभागलेल्या आहेत। एक विकारी शब्द आणि 2 अविकारी शब्द। तर आता ज्या शब्दांच्या 8 जाती आहेत त्या कोणत्या आहेत ते आपण पाहूयात। बघा मुलांनो, शब्दांच्या एकूण जाती आहेत 8। पहिला प्रकार आहे विकारी शब्द, त्यांनाच आपण सव्यय असं म्हणतो। तर विकारी शब्द कोणते आहेत? त्यामध्ये एकूण 4 प्रकार येतात। पहिला प्रकार आहे नाम, नाउन असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो। त्यानंतर सर्वनाम, प्रोनाउन, विशेषण, ॲडजेक्टिव्ह आणि क्रियापद, वर्ब, बरोबर। तर हे शब्दांचे 4 प्रकार आहेत। त्यांना विकारी शब्द असे म्हणतात, बरोबर। तर दुसरा प्रकार आहे अविकारी शब्द। त्यामध्ये शब्दांचे 4 प्रकार येतात। पहिला प्रकार आहे क्रिया विशेषण अव्यय, इंग्लिशमध्ये आपण ॲडवर्ब असे म्हणतो। त्यानंतर
शब्दयोगी अव्यय प्रिपोजिशन. तिसरा प्रकार आहे उभयान्वयी अव्यय म्हणजे कंजंक्शन. बरोबर. आणि शेवटचा प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय, इंग्लिशमध्ये इंटरजेक्शन असं आपण म्हणतो. तर या शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. आज आपण शब्दांच्या पहिल्या 4 जाती अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. विकारी शब्द. त्यामध्ये पहिला प्रकार आहे नाम. इंग्लिशमध्ये आपण नाऊन असं म्हणतो. आता नामाची व्याख्या बघा. प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पित वस्तू किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावांना नाम असे म्हणतात. मी परत एकदा सांगतो बघा. प्रत्यक्षात असलेल्या किंवा कल्पित वस्तू किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावांना नाम असे म्हणतात. आता यानंतर नामाची आणखीन एक सोपी व्याख्या पाहू. आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या किंवा डोळ्यांना न दिसणाऱ्या, सजीव किंवा निर्जीव, खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला किंवा वस्तूच्या गुणधर्माला जी नावे दिली जातात त्यांना नाम म्हणतात. आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या, सजीव किंवा निर्जीव, खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला किंवा त्या वस्तूच्या गुणधर्माला जी नावे दिली जातात त्यांना नाम म्हणतात. आता आपण उदाहरण पाहू म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल. उदाहरण बघा. मुंबई, पृथ्वी, स्वर्ग, हवा, सुंदरता, मन ही नामे आहेत. आता यामध्ये मुंबई हे ठिकाणाचं नाव आहे, प्लेस आहे. बरोबर. शहराचं नाव आहे, ते आपण त्याला नाम म्हणतो. त्यानंतर पृथ्वी हे ग्रहाचं नाव आहे. तिसरं स्वर्ग हे काल्पनिक ठिकाणाचे नाव आहे. बरोबर. स्वर्ग हे काल्पनिक ठिकाण आहे, त्याला आपण नाम असे म्हणतो. त्यानंतर हवा ही न दिसणारी वस्तू आहे. बरोबर. हवा आपण पाहू शकतो का? तर नाही. सुंदरता हे गुणाचे नाव आहे. सुंदरता हा गुणधर्म आहे. आणि मन हा न दिसणारा अवयव आहे. आलं लक्षात मुलांनो? म्हणजे हवा ही न दिसणारी गोष्ट आहे, सुंदरता हे गुणाचे नाव आहे आणि मन हा न दिसणारा अवयव आहे. थोडक्यात दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या, सजीव किंवा निर्जीव, खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला किंवा वस्तूच्या गुणधर्माला जी नावे दिली जातात त्यांना नाम म्हणतात. आले लक्षात मुलांनो? तर हा शब्दाचा पहिला प्रकार आपण या ठिकाणी पाहिला. यानंतर दुसरा प्रकार आहे सर्वनाम. इंग्लिशमध्ये प्रोनाउन असं आपण म्हणतो. आता सर्वनाम म्हणजे काय बघा. नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. म्हणजे सर्वनाम हे नामाच्या जागी येतात. तर हे सर्वनाम कोणते आहेत? तर बघा खाली दिलेत. उदाहरणामध्ये त्यांचे प्रकार सुद्धा दिलेले आहेत. मी, आम्ही, तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, कोण, काय, आपण, ज्याला, त्याला, त्याने.
त्याच्या, स्वतः, कोणास, कोणालाही, कोणी, कितीशी, कोणते ही सर्व सर्वनामे आहेत आणि ही नामाच्या जागी येतात. बरोबर. आता खाली 3 वाक्य दिलेत बघा. पहिलं वाक्य, आपण सहलीला जाऊ. या वाक्यामध्ये आपण या शब्दाच्या खाली अधोरेखित केलेलं आहे, म्हणजेच ते सर्वनाम आहे. बरोबर. दुसरं वाक्य, जे चकाकते ते सर्वच सोने नसते. जे आणि ते ही दोन्ही सर्वनामे आहेत. आणि तिसरं, हा कच्चा पेरू आहे. हा हे काय आहे? सर्वनाम. म्हणजे नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आलं लक्षात मुलांनो? तर यानंतर तिसरा प्रकार आपण पाहणार आहोत, विशेषण. इंग्लिशमध्ये ॲडजेक्टिव्ह असं आपण म्हणतो. आता विशेषण म्हणजे काय बघा. नाम अगर सर्वनाम यांची विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण होय. नामाबद्दल अथवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द किंवा अधिक माहिती सांगणारा शब्द त्याला विशेषण म्हणतात. सगळ्यात सोपा प्रकार आहे हा. तर उदाहरण पाहू आपण. कडू कारले. कारले हे नाम आहे. बरोबर. तर त्या नामाची विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? कडू. कडू हे काय आहे? विशेषण. आलं लक्षात? त्यानंतर 5 पांडव. पांडव हे नाम आहे. त्यानंतर फूल, सुंदर फूल. सुंदर हे विशेषण आहे आणि 5 हे सुद्धा विशेषण आहे. आलं लक्षात मुलांनो? यानंतर आपण वाक्य पाहू. त्याने कधी पहिला क्रमांक सोडला नाही. आता या वाक्यामध्ये त्याने हे सर्वनाम आहे. बरोबर. या सर्वनामाची विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? तर पहिला. बरोबर. त्याने कधी पहिला क्रमांक सोडला नाही. या वाक्यामध्ये पहिला हे विशेषण आहे. दुसरं वाक्य, हिरवे डोंगर सुंदर दिसतात. यामध्ये डोंगर हे काय आहे? नाम. आणि या नामाची विशेष माहिती किंवा अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? तर हिरवे आणि सुंदर हे 2 शब्द त्या डोंगर या नामाची अधिक किंवा विशेष माहिती सांगतात. म्हणजेच हिरवे आणि सुंदर हे दोन्ही विशेषणं आहेत. तिसरं वाक्य, आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत. या वाक्यामध्ये शिपाई हे काय आहे? नाम. आणि या नामाची विशेष माहिती सांगणारा शब्द शूर. बरोबर. म्हणजे पहिला, हिरवे, सुंदर आणि शूर ही विशेषणं आहेत. नाम अगर सर्वनाम यांची विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण होय. आलं लक्षात मुलांनो? यानंतर चौथा प्रकार आहे क्रियापद. इंग्लिशमध्ये आपण वर्ब असे म्हणतो. आता क्रियापद म्हणजे काय बघा. वाक्याचा अर्थपूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. वाक्याचा अर्थपूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. वाक्यात जो क्रिया दर्शविणारा क्रियावाचक शब्द असतो ना, त्याला क्रियापद म्हणतात. आता यामध्ये काही उदाहरणं पाहूयात आपण.
आहे, करतो, खेळतो ही क्रियापदं आहेत. बरोबर. आता उदाहरण पाहू, एक वाक्य पाहू. एकदा खूप मोठे वादळ झाले. या वाक्यामध्ये झाले हे क्रियापद आहे. बरोबर. आता मुलांनो, एक गंमत पहा. या ठिकाणी या वाक्यात झाले या शब्दाच्या खाली अधोरेखित केलेलं आहे, ते क्रियापद आहे. बरोबर. आता या ठिकाणी एक क्षणभर तुम्ही असं गृहीत धरा की झाले हे क्रियापद हा शब्द त्या ठिकाणी नाही आणि उर्वरित वाक्य वाचा. बघा कसं होईल ते. एकदा खूप मोठे वादळ, पुढं काहीच नाही आहे. मला सांगा, हे वाक्य अर्थपूर्ण होईल का? नाही. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ स्पष्ट होत नाही. अर्थहीन, चुकीचं असं ते वाक्य बनतं. बरोबर. म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी क्रियावाचक शब्दाची पेरणी करावी लागते. तो क्रियावाचक शब्द त्या ठिकाणी लिहावा लागतो. तेव्हा कुठं त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो. बरोबर. आता झाले हा शब्द त्या ठिकाणी आहे असं समजून वाक्य पुन्हा वाचा. एकदा खूप मोठे वादळ झाले. बघा बर, आता त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतं की नाही? म्हणजे वाक्य अर्थपूर्ण आणि त्या वाक्याचा अर्थही स्पष्ट होतो. आलं लक्षात? दुसरं वाक्य, रानटी माणूस रेडिओ पाहून थक्क होतो. आता या वाक्यात होतो या शब्दाच्या खाली अधोरेखित केलेलं आहे, म्हणजेच हे क्रियापद आहे. आता इथंही तुम्ही क्षणभर असं गृहीत धरा की होतो हा शब्द इथं नाही आहे आणि वाक्य पुन्हा वाचा. रानटी माणूस रेडिओ पाहून थक्क, पुढं काहीच नाही आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का? तर नाही. म्हणजेच आपल्याला त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आपल्याला तिथं क्रियावाचक शब्दाची गरज आहे. आलं लक्षात? म्हणजे होतो हे काय झालं? क्रियापद. त्यामुळं त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. तिसरं वाक्य, हातीमताई हा शूर लढवय्या होता. होता हे काय आहे? क्रियापद, क्रियावाचक शब्द आहे तो. आलं लक्षात मुलांनो? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. तर हे शब्दांचे एकूण 4 प्रकार आज आपण पाहिले, त्यांच्या व्याख्या पाहिल्या, त्याचबरोबर काही उदाहरणंही आपण पाहिली, समजून घेतली. आता या शब्दांच्या 4 जातींवर आधारित काही अधिकची उदाहरणं आपण पाहणार आहोत. यामध्ये पहिला प्रकार आहे नाम. पहिलं वाक्य बघा, एक होती मेणबत्ती. या वाक्यात मेणबत्ती हे नाम आहे. दुसरं वाक्य, राजाच आहे तो. राजा हे नाम आहे. तिसरं वाक्य, हे आंबे मी खाणार नाही. आंबे हे नाम आहे. शुभ्र दातांना मोत्याची उपमा देतात. या वाक्यामध्ये 2 नामे आलेत बघा, दात आणि मोती ही दोन्ही नामे आहेत. ठीक आहे. 5वं वाक्य, गुलमोहराची पाने सुंदर असतात. गुलमोहर हे एका झाडाचं नाव आहे. गुलमोहर आणि पाने ही 2 नामे आहेत. गुरुजी खूप प्रेमळ आहेत. गुरुजी हे नाम आहे. ज्योतिराव जातपात मानत नव्हते. ज्योतिराव आणि जातपात ही दोन्ही नामे आहेत. त्यानंतर
खेडूताच्या चेहऱ्यावर नम्रता ओसंडत होती. खेडूत म्हणजे ग्रामीण भागात राहणारा गावकरी, त्याला आपण खेडूत असं म्हणतो. खेडूत, चेहरा आणि नम्रता ही 3 नामे या वाक्यात आलेली आहेत. नम्रता हे गुणाचं नाव आहे. नम्रता म्हणजे नम्रपणा, बरोबर. तर खेडूत, चेहरा आणि नम्रता ही 3 नामे आहेत. 9वं वाक्य, रशियाच्या लष्करामध्ये एक मेजर होता. रशिया, लष्कर आणि मेजर ही 3 नामे आहेत. 10वं वाक्य, हवेत गारवा असूनही त्याला घाम फुटला. हवा, गारवा, घाम ही 3 नामे आहेत. आलं लक्षात मुलांनो? नामाची ही अधिकची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिली. यानंतर सर्वनाम, सर्वनामाची अधिकची उदाहरणं बघा. पहिलं वाक्य, तिला खरेच बोहळ आली आणि तिने मान खाली टाकली. तिला, तिने ही 2 सर्वनामे आहेत. तो दयाळू होता. तो हे सर्वनाम आहे. नामाच्या जागी ते आलेलं आहे, बरोबर. तिसरं वाक्य, त्यांचे विचारही सरळ होते. त्यांचे हे सर्वनाम आहे. जे चकाकते ते सोने नाही. जे आणि ते ही दोन्ही सर्वनामे आहेत. सुभाष, तुला कोण बोलावत आहे? तुला हे सर्वनाम आहे. जो आवडतो सर्वांना तो आवडतो देवाला. जो आणि तो ही दोन्ही सर्वनामे आहेत. आपण आमच्याकडे उद्या याल का? आपण आणि आमच्या इथं सुद्धा 2 सर्वनामे आली आहेत. पुढचं वाक्य, मोती कोणाला आवडत नाही. इथं कोणाला हे सर्वनाम आहे. मोती कोणाला आवडत नाही म्हणजे मोती सगळ्यांना आवडतो, बरोबर. कोणाला हे सर्वनाम आहे. तो त्याला त्याच्या शत्रूकडे घेऊन जाण्यास तयार झाला. तो, त्याला, त्याच्या ही 3 सर्वनामे या वाक्यात आली आहेत. शेवटचं वाक्य, त्यांना सकाळचा प्रसंग आठवला व ते रागाने लाल झाले. त्यांना आणि ते ही दोन्ही सर्वनामे आहेत. आलं लक्षात मुलांनो? आता विशेषणाची अधिकची उदाहरणं पाहूयात. गुलमोहराच्या झाडाखाली शेंदरी रंगाच्या पाकळ्यांचा सडा पडतो. या वाक्यात शेंदरी या शब्दाच्या खाली अधोरेखित केलेलं आहे. शेंदरी हे विशेषण आहे. दुसरं वाक्य, किती सुरेख नाव आहे. सुरेख हे विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. तिसरं वाक्य, गुलमोहर हे पानगळी झाड आहे. पानगळी हे विशेषण आहे. चिमणीचा कोमेजलेला चेहरा पाहून कावळे दादा विचारात पडला. कोमेजलेला हे विशेषण आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा तो शब्द आहे, बरोबर. कोमेजलेला हे विशेषण आहे. 5वं वाक्य, मनीषला असला पदार्थ आवडत नाही. असला. त्यानंतर महाराजांचे लक्ष त्या लोहाराकडे गेले. त्या हे विशेषण आहे. पुढचं वाक्य, महाराजांच्या अंगात नक्षीदार अंगरखा व तुमान होती. या वाक्यामध्ये नक्षीदार हे विशेषण आहे. पुढचं वाक्य, शिंपल्याचा आतील थर पातळ चमकत्या द्रव्याने बनलेला असतो. बरोबर. पातळ आणि चमकत्या
ही दोन्ही विशेषणं आहेत. आणि थर हे नाम आहे. मेजर जितका पराक्रमी व शूर तितकाच गर्विष्ठ आणि घमेंडी. या वाक्यामध्ये 4 विशेषणं आलेत बघा. पराक्रमी, शूर, गर्विष्ठ, घमेंडी ही 4 विशेषणं आहेत. आलं लक्षात मुलांनो? तर यानंतर शेवटचा प्रकार आहे क्रियापद. तर या क्रियापदाची काही अधिकची उदाहरणं आपण पाहू. एकदा खूप मोठे वादळ झाले. झाले हे क्रियापद आहे. रानटी माणूस रेडिओ पाहून थक्क होतो. होतो हे क्रियापद आहे. हे शहाण्या तूच आधी मागे जा. जा हे काय आहे? क्रियापद. म्हणजे वाक्यातील क्रियावाचक जो शब्द असतो त्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात आणि वाक्याचा अर्थही ते पूर्ण करत असतात. बरोबर. 4थं वाक्य. कावळे दादाला पुढे काही बोलवेना. बोलवेना हे क्रियापद आहे. 5वं वाक्य बघा. त्यांचे विचारही सरळ होते. होते हे क्रियापद आहे. बराच वेळ ती दोघी बोलत होती. बराच वेळ ती दोघे बोलत होती. यामध्ये 2 क्रियापद आहेत. बोलत आणि होती. ठीक आहे. पुढचं वाक्य. हे आंबे तुरुंगाचे नियम मोडून आत आणले. मोडून आणि आणले इथं सुद्धा 2 क्रियापदं आली आहेत बघा. पुढचं वाक्य. आता पावसात घर वाहून जाण्याची भीती नव्हती. वाहून आणि नव्हती इथं सुद्धा 2 क्रियापदं आली आहेत. पुढचं वाक्य. सूर्याने याप्रमाणे साक्ष दिली. दिली हे काय आहे? क्रियापद. शेवटचं वाक्य. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. असते हे क्रियापद आहे. बरोबर. तर मुलांनो, यानंतर आपण आतापर्यंत आपण ज्या 4 जाती पाहिल्या त्या जाती कोणत्या आहेत त्यांची पुन्हा एकदा आपण उजळणी करूया. बघा, पहिला प्रकार आपण पाहिला नाम. नाम म्हणजे काय? तर दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या सजीव किंवा निर्जीव, खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला किंवा वस्तूच्या गुणधर्माला जी नावे दिली जातात त्यांना नाम म्हणतात. बरोबर. यामध्ये मुंबई, पृथ्वी, स्वर्ग, हवा, सुंदरता, मन ही नामे आहेत. बरोबर. हवा ही न दिसणारी गोष्ट आहे. सुंदरता हे गुणाचे नाव आहे. मन हा न दिसणारा अवयव आहे. लक्षात. आणि ही सगळी नामे आहेत. त्यानंतर सर्वनाम. नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. बरोबर. त्यानंतर तिसरा प्रकार विशेषण. नाम अगर सर्वनाम यांची विशेष माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण होय. लक्षात. चौथा प्रकार वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. ठीक आहे मुलांनो. तर या शब्दांच्या 4 जाती आज आपण पाहिल्या, समजून घेतल्या. आशा आहे की तुम्हाला या 4ही जाती समजल्या असतील. धन्यवाद.